स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. प्रेम आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. आशिष बऱ्याच वेळेपासून त्या दोघांकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले. आता पुढे आशिषने आपल्या डोळ्यातील अश्रू लगेच पुसून टाकले, जेणेकरून ते कोणालाही दिसणार नाहीत. संजू आदित्यला म्हणाली, मी तुम्हाला विचारलं होतं, तुमच्याकडे पुरावे होते, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? आदित्य म्हणाला, मला हे सर्व व्हिडिओ क्लिप शनयाकडून मिळाले आहेत. त्या बदल्यात मी तिला इतके पैसे दिले आहेत की ती आयुष्यभर काम न करताही जगू शकेल. ती आता भारतात नाही, पैसे घेऊन ती निघून गेली आहे. तिने मला आधीच सांगितले होते की पुराव्यांच्या बदल्यात तिला पैसे हवे आहेत आणि ते पैसे मिळाल्यानंतर ती भारत सोडून जाईल. शनयाला वाटत होते की अजयच्या आयुष्यात तिचे महत्त्व संपले, तर तो तिलाही आपल्या मार्गातून दूर करेल. म्हणूनच स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तिने हे सर्व रेकॉर्डिंग करून ठेवले होते. आशिष त्या दोघांचे संपूर्ण संभाषण शांतपणे ऐकत होता. आदित्य पुढे म्हणाला, मला वाटले की हे सर्व ऐकून तू खूप अस्वस्थ होशील, म्हणून मी तुला काहीच सांगितले नाही. संजू आदित्यला आशिष जवळ घेऊन जात म्हणाली, आशिष हे माझे पती आदित्य खन्ना. आदित्य हा माझा बालपणीचा मित्र आशिष चोप्रा. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि एकमेकांचे स्वागत केले. संजू म्हणाली, मी आदित्य यांच्या ऑफिसमध्ये काम करत होते. आदित्य यांच्या आजींची इच्छा होती की त्यांनी लवकरात लवकर लग्न करावे. तेव्हा आदित्य यांनी मला लग्नासाठी विचारले आणि मी एका अटीवर होकार दिला. आदित्य मला माझा बदला घेण्यासाठी मदत करतील, हीच ती अट होती आणि त्यांनी ती मान्यही केली. संजूला त्यांच्या नात्यावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये असे वाटत होते, म्हणून तिने कॉन्ट्रॅक्ट लग्नाबद्दल आशिषला काहीच सांगितले नाही. आशिष हलकेसे हसत म्हणाला, तू आनंदी आहेस ना? संजू हसत म्हणाली, हो. आदित्य खूप चांगले आहेत. ते माझी खूप काळजी घेतात. सुरुवातीला मला वाटले होते की ते खूप खडूस आहेत, पण तेवढे तर मी सांभाळू शकते. आदित्य तिचे बोलणे ऐकून तिच्याकडे रोखून पाहत होता. त्याची नजर स्वतःवर पडताच संजू लगेच म्हणाली, म्हणजे माझा अर्थ असा आहे की आदित्य खूपच चांगले आहेत. संजू ज्या पद्धतीने हे बोलत होती ते पाहून आदित्यला हसू आवरता आले नाही. ते तिघे काही वेळ तिथेच गप्पा मारत बसले. त्यानंतर आशिष आपल्या घरी निघून गेला. त्या दिवशी आदित्यही संजूसोबत तिच्या खोलीत गेला. आठवड्याभरातच आदित्यने घोषणा केली की खन्ना इंडस्ट्री आणि मिश्रा इंडस्ट्री यांचे विलिनीकरण होणार आहे. त्याचबरोबर ही बातमीही बाहेर आली की आदित्य खन्ना आणि संजना मिश्रा यांनी न्यायालयीन विवाह केला आहे. मुंबईत जाऊन ते एक भव्य स्वागत समारंभ आयोजित करणार होते. हा निर्णय संजू आणि आदित्य यांनी मिळून घेतला होता. संपूर्ण संपत्ती संजूच्या पहिल्या मुलाच्या नावावर होती, परंतु तो 18 वर्षाचा होईपर्यंत सर्व निर्णय घेण्याचा अधिकार संजू किंवा तिच्या पतीकडे असणार होता. संजूला मिश्रा मेन्शन विकायची नव्हते. त्या घरासोबत तिच्या असंख्य आठवणी जोडलेल्या होत्या. 2 दिवसात संजू आणि आदित्य पुन्हा मुंबईला परत जाणार होते. आशिषनेही स्वतःला सावरले होते. त्याला माहीत होते की संजू त्याच्यापासून दूर जाण्याला तो स्वतःच कारणीभूत आहे, म्हणून तो तिच्यासमोर शक्य तितका कमी जात होता. आदित्य आणि संजूचे प्रेम मात्र दिवसेंदिवस अधिकच बहरत होते. आदित्यने तो करार रद्द करून घेतला होता. आता त्या दोघांना एकत्रच राहायचे होते. मुंबई. आज निशाने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती, ती सुद्धा 1 दिवस आधीच. रितेशला काही समजत नव्हते की निशाने सुट्टी का घेतली आहे. रितेशने कारण विचारल्यावर निशाने तिला कुठेतरी बाहेर जायचे आहे असे सांगितले होते. खरे तर तेच सत्य होते. तिला तिच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जायचे होते. रितेशला जाणून घ्यायचे होते की नेमकं निशाच्या मनात काय सुरू आहे. ती इतकं विचित्र का वागत होती, म्हणून तो निशाच्या इमारतीखाली आपल्या गाडीत बसून तिची वाट पाहत होता. 1 तासानंतर निशा बाहेर आली आणि एका रिक्षात बसून थेट लाईफलाईन रुग्णालयाकडे निघून गेली. रितेशही त्या रिक्षेचा पाठलाग करत होता. त्याच्या मनात अनेक विचित्र विचार येत होते.
थोड्याच वेळात रिक्षा रुग्णालयाबाहेर थांबली. निशा रुग्णालयात आली आहे हे पाहून रितेश अधिकच अस्वस्थ झाला. रिक्षावाल्याला पैसे देऊन निशा आत गेली आणि रितेशही तिच्या मागोमाग गेला. रितेशने पाहिले की निशा स्त्रीरोग तज्ज्ञांच्या केबिनमध्ये जात आहे. रितेशला काही समजत नव्हते. निशाचे रिपोर्ट सामान्य नव्हते. तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी ताण अजिबात चांगला नव्हता. पण ज्या दिवसापासून निशाला ती गरोदर असल्याचे समजले होते त्या दिवसापासून ती सतत तणावात जगत होती. म्हणूनच ती इथून दूर निघून जायचे ठरवत होती, जेणेकरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन ती थोडे मोकळेपणाने जगू शकेल आणि कोणत्याही भीतीशिवाय आपल्या बाळाला जन्म देऊ शकेल. रितेशने निशाला स्त्रीरोग तज्ज्ञांच्या केबिनमध्ये जाताना पाहिल्यानंतर तो बाहेर आला होता. निशा बाहेर येताच तिच्याशी प्रत्यक्ष बोलायचे असे त्याने ठरवले होते. थोड्याच वेळात निशा बाहेर आली. ती घरी जाण्यासाठी रिक्षेची वाट पाहत होती. तेवढ्यात तिच्यासमोर रितेशची गाडी येऊन थांबली. रितेशला पाहताच निशा घाबरली, पण स्वतःला सावरत ती त्याच्याशी बोलू लागली. सर, तुम्ही इथे? रितेश सहजपणे म्हणाला. मी इथून जात होतो तेव्हा तू दिसलीस. तू इथे काय करत आहेस? तू रुग्णालयात आली होतीस? निशाला काय उत्तर द्यावे हे समजले नाही, म्हणून ती खोटे बोलली. माझी एक मैत्रीण रुग्णालयात दाखल आहे, तिला भेटायला आले होते. रितेश म्हणाला. ठीक आहे, चल मी तुला घरी सोडतो. निशा लगेच म्हणाली. नको, मी जाईन. तुम्हालाही कुठेतरी जायचे असेल. रितेश म्हणाला. नाही, माझ्यासोबत चल. निशाने जास्त वाद घातला नाही आणि ती गाडीत बसली. रितेशला एवढे मात्र समजले होते की निशा त्याला काहीही सांगणार नाही, म्हणून त्याला पुढे काय करायचे आहे हे माहीत होते. त्याने निशाला तिच्या बॅगमध्ये रिपोर्ट ठेवताना पाहिले होते. त्याला जे हवे होते ते त्यातच होते. निशा बसताच रितेशने एका झटक्यात तिचे दोन्ही हात पकडले आणि सीट बेल्टने बांधून टाकले. निशाला विचार करण्याची सुद्धा संधी मिळाली नाही. रितेश तिला म्हणाला. माफ कर, पण मला जे जाणून घ्यायचे आहे ते मी जाणूनच घेणार. निशा घाबरत म्हणाली. तू माझ्यासोबत असं करू शकत नाही. मला सोड. ती जास्त ओरडू नये म्हणून त्याने तिच्या तोंडात स्वतःचा रुमाल ठेवला. रितेशने निशाची बॅग घेतली आणि त्यातून रिपोर्ट बाहेर काढला. एक दीर्घ श्वास घेत तो रिपोर्ट वाचू लागला. निशा बराच वेळ स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा तिने रितेशला आपल्या बॅगेतून रिपोर्ट काढताना पाहिले तेव्हा तिला समजले की त्याला तिच्यावर खूप आधीपासून संशय आला होता. म्हणूनच तो तिचा पाठलाग करत इथपर्यंत आला होता. रितेश जसजसा रिपोर्ट वाचत होता तसा तसा त्याचा निशावरचा राग वाढत होता, कारण तिने त्याच्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली होती. पण त्याचवेळी तो आनंदीही होता, कारण तो वडील होणार होता. आता निशाही शांत झाली होती. रितेशने तिचे हात सोडले आणि तिच्या तोंडातून रुमालही काढला. हात मोकळे होताच निशाने रितेशला मारायला सुरुवात केली. रितेशने तिचे हात पकडले आणि म्हणाला. तुला नाही वाटत का की राग मला यायला हवा? तू माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवलीस. आता निशाच्या डोळ्यातून अश्रू आले होते. रितेशने तिला मिठीत घेतले आणि शांत करू लागला. निशा शांत झाल्यानंतर रितेश म्हणाला. आत्ता सांग, तुला तू गरोदर असल्याचे समजले तेव्हा तू मला का नाही सांगितलेस? निशा हुंदके देत म्हणाली. त्या दिवशी तुमचा मित्र ऑफिसमध्ये आला होता. त्या दिवशी तुम्ही त्याला म्हणत होतात की सध्या मुलांचा विचार करू नये आणि करिअरवर लक्ष द्यावे. म्हणून मला वाटले की तुम्ही मला गर्भपात करण्यास सांगाल, पण मला हे बाळ हवे आहे. म्हणून मी ठरवले होते की हे शहर सोडून निघून जाईल. रितेशला निशावर खूप राग येत होता, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. तो काही बोलणार इतक्यात निशा म्हणाली. मी इथून निघून जाईल. मी तुमच्याकडून या बाळाची जबाबदारी घेण्याची मागणी करणार नाही. कृपया मला हे बाळ हवे आहे. ती पुढे काही बोलणार इतक्यात रितेश म्हणाला. पहा, मला माहीत आहे की मी त्या दिवशी तसे बोललो होतो, पण त्याचा अर्थ असा नव्हता की मी तुला गर्भपात करण्यास सांगेल.
जर माझे लग्न झाले असते आणि माझी पत्नी नियोजनाशिवाय गरोदर राहिली असती तरी मी तिला गर्भपात करण्यास सांगितले नसते आणि तुलाही सांगितले नसते. उलट मी तुझी साथ दिली असती. इतके बोलून रितेशने गाडी सुरू केली. निशाने त्याला विचारले, आपण कुठे जात आहोत? रितेश शांतपणे म्हणाला, तुझ्या घरी आणि त्यानंतर कोर्टमध्ये. निशा आश्चर्याने म्हणाली, कोर्टमध्ये? रितेश म्हणाला, हो, लग्न करण्यासाठी. आधी तुझ्या घरी जाऊन तुझे सर्व कागदपत्र घेऊ. माझी कागदपत्रे माझ्याकडेच आहेत. निशा स्तब्ध होत म्हणाली, लग्न? तुमचे आईवडील काय म्हणतील? तुम्ही त्यांना न विचारता लग्न केले तर? रितेश शांतपणे म्हणाला, मी त्यांना सर्व सत्य सांगेन. ते आपल्याला स्वीकारतील. की तुला माझ्याशी लग्न करायचे नाही? मला माहीत आहे की तू इतकी सक्षम आहेस की या बाळाची काळजी एकटी घेऊ शकतेस. पण जेव्हा हे बाळ तुला त्याच्या वडिलांबद्दल विचारेल तेव्हा तू काय उत्तर देशील? यावर निशा काहीच बोलली नाही. निशाच्या घरातून कागदपत्रे घेऊन ते दोघे कोर्टात गेले. त्यानंतर मंदिरात जाऊन त्यांनी सर्व विधिवत लग्न केले. निशा आणि रितेश दोघेही आनंदी होते. रितेशला आधीपासूनच निशा आवडत होती. निशालाही तो आवडत होता, पण ते प्रेम आहे की नाही याबद्दल ती निश्चित नव्हती. मात्र आपल्या बाळासाठी ती मनापासून आनंदी होती. लग्न झाल्यानंतर रितेश निशाला आपल्या घरी घेऊन गेला. त्याने आपल्या आईवडिलांना सर्व सत्य सांगितले. ते दोघेही खूप आनंदी होते. रितेशच्या वडिलांना निशा आधीपासूनच आवडत होती. अशाच प्रकारे एक आठवडा निघून गेला. रितेश निशाची खूप काळजी घेत होता. तो दिवसभर तिच्या पुढे मागे फिरत असे. बाहेर गेला तरी दर तासाला निशाला फोन करत असे. निशा रितेशशी लग्न करून खूप आनंदी होती. तिला आईवडिलांसारखे प्रेम मिळाले होते. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा, तिची काळजी घेणारा पती मिळाला होता. इकडे आशिषही मुंबईला स्थलांतरित झाला होता. बहुतेक वेळ तो आपल्या कामातच व्यस्त असायचा. आदित्य आणि संजूही आपले काम पूर्ण होताच मुंबईला परत आले होते. संजूसुद्धा आदित्यसोबत त्याच्या ऑफिसमध्ये जात होती. आज त्या दोघांच्या स्वागत समारंभाची मेजवानी होती. आजच्या समारंभासाठी अनेक मोठे उद्योगपती, राजकारणी आणि इतर नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. सर्व पाहुणे आले होते. फक्त आदित्य आणि संजूची वाट पाहिली जात होती. त्या समारंभाला आशिषही आला होता. जसेच आदित्य आणि संजूने प्रवेश केला तसे सर्वत्र आनंदाचा जल्लोष सुरू झाला. आशिष अतिशय लक्षपूर्वक संजूकडे पाहत होता. तेवढ्यात अदिती त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. अदिती त्याला म्हणाली, काय पाहत आहेस? आशिष तिच्याकडे पाहत म्हणाला, तू? अदिती हसत म्हणाली, अदिती खन्ना. आशिष हलकेसे मान हलवून म्हणाला, अदिती पुन्हा विचारत म्हणाली, मग काय पाहत आहेस? आशिष म्हणाला, संजूला, म्हणजे संजनाला. अदिती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली, अजूनही तिच्यावर प्रेम करतो का? आशिष अदितीकडे पाहू लागला. काही क्षण शांत राहिल्यानंतर तो म्हणाला, नाही, तिला आनंदी पाहून मला आनंद होतो. चूक माझी होती म्हणून शिक्षा देखील मलाच मिळणार, बरोबर ना? अदिती फक्त मान हलवत म्हणाली, रोमॅन्टिक गाण्यावर सर्वजण डान्स करत होते. आदित्य आणि संजूही अतिशय सुंदरपणे डान्स करत होते. रितेश आणि निशाही जोडीने डान्स करत होते. गाणे सुरू होताच अदितीने आशिषचा हात धरला आणि त्याला नृत्य मंचावर घेऊन गेली. ती त्याच्यासोबत डान्स करू लागली. आशिषही तिला साथ देत होता. लग जा गले कि फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले कि फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो.
हमको मिले है आज ये घड़िया नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो, लग जा गले. अदिती खूप एकटक आशिषकडे पाहत होती. थोड्याच वेळात समारंभ संपला आणि सर्वजण निघू लागले. सर्वांचे आयुष्य आनंदात चालले होते. दरम्यान अदितीच्या मनात आशिषबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या, परंतु आशिषच्या बाजूने तसे काहीच नव्हते. निशाच्या गर्भधारणेचे 9 महिने कधी पूर्ण झाले ते कोणाला समजले नाही. निशाने एका अतिशय गोंडस मुलीला जन्म दिला. त्या दोघांनी मिळून तिचे नाव नताशा ठेवले. आशिष, आदित्य आणि रितेश हे तिघे खूप चांगले मित्र बनले होते. ते नेहमी भेटत असत. आशिषला नताशासोबत वेळ घालवायला खूप आवडत होता. अनेकदा तो फक्त छोट्या नताशाला भेटण्यासाठी रितेशच्या घरी जात असे. आता अदितीच्या न्यूयॉर्कला जाण्याची वेळही आली होती, म्हणूनच तिने आज आशिषला भेटायला बोलावले होते. आशिषला माहीत नव्हते की अदितीने त्याला का बोलावले आहे. ते दोघे एका प्रायव्हेट रूममध्ये बसले होते. आशिषचे संपूर्ण लक्ष त्यावेळी त्याच्या फोनमध्ये होते. त्यामुळे अदिती त्याच्यावर खूपच चिडली होती. दोघांनी एकत्र रात्रीचे जेवण केले. त्यानंतर आशिष म्हणाला, तुला काही बोलायचे होते ना, बोल. अदिती म्हणाली, हो, मला तू आवडतो. मी तुझ्यावर प्रेम करते. आय लव्ह यू. तिने एका दमात आपल्या सर्व भावना त्याला सांगितल्या. आशिषला काही समजण्याआधीच अदितीने आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. अदिती डीप किस करत होती. तिचे डोळे आपोआप मिटले. काही क्षणांनी ती दूर झाली आणि म्हणाली, तुझ्याकडे खूप वेळ आहे. जोपर्यंत मी माझे शिक्षण पूर्ण करत नाही तोपर्यंत तू विचार करू शकतो. इतके बोलून ती तिथून निघून गेली आणि आशिषला तिथेच गोंधळलेल्या अवस्थेत सोडून गेली. 3 वर्षांनंतर आज संजूची प्रसूती होणार होती. आत अतिदक्षता विभागातून संजूच्या वेदनेने भरलेल्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्यामुळे आदित्य खूप अस्वस्थ झाला होता. सर्वजण बाहेर बसले होते. रितेश आणि आशिष आदित्यला सावरण्याचा प्रयत्न करत होते. निशा नताशासोबत बसली होती. आदित्य मात्र इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. त्याला काहीच समजत नव्हते की काय करावे. थोड्याच वेळात एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला. एक नर्स बाळाला हातात घेऊन बाहेर आली. ती हसत म्हणाली, मिस्टर खन्ना, तुम्हाला मुलगा झाला आहे. आदित्यने लगेच आपल्या मुलाला आपल्या हातात घेतले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. बाळाचे डोळे अजूनही मिटलेले होते. तो मिटलेल्या डोळ्यांनीच रडत होता. आदित्यने त्याच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले. तसेच हळूहळू त्या बाळाने आपले डोळे उघडले आणि त्याचे रडणेही थांबले. तो एकटक आदित्यकडेच पाहत होता. संजूला सामान्य कक्षात हलवताच आदित्य आपल्या मुलाला घेऊन तिच्या खोलीत गेला. आता संजूलाही शुद्ध आली होती. आदित्य खाली वाकला आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले. आपल्या बाळाला तिच्या हातात दिले. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.